शिधापत्रिका धारकांसाठी एक मोठी खुशखबर। तर आजची बातमी असे आहे की 1 ऑगस्टपासून नवीन नियम लागू। तर शिधापत्रिका धारकांना रेशनसोबत मिळणार 5,000 रुपये। त्वरितच करा हे काम। तर ही माहिती काय आहे ते आपण इथे सविस्तरपणे पाहण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता आजची ही माहिती आपण इथे सविस्तरपणे पाहूयात। मोफत शिधापत्रिका धारकांना मोफत रेशनचा लाभ दिला जात आहे, परंतु वेळोवेळी ते अपडेट करणे देखील महत्त्वाचे आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून देशातील 81 कोटी गरीब कुटुंबांना पुढील 5 वर्षांसाठी मोफत रेशन योजनेचा लाभ मिळत राहणार आहे। तर केंद्र सरकारकडून शिधापत्रिका धारकांना गहू आणि तांदूळ वाटप करण्यात येणार आहेत। मोफत रेशन 2024 याशिवाय सरकार गरीब कुटुंबांना भरड धान्यही देणार आहे। मात्र शिधापत्रिका धारकांना या वर्षातील सर्वात मोठा धक्का बसणार आहे। तर ते काय आहे इथे पहा। सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार जर कोणत्याही शिधापत्रिका लाभार्थ्याला मोफत रेशन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला या महिन्याच्या 30 तारखेपूर्वी शिधापत्रिकेचे ई-KYC करावे लागेल, अन्यथा त्यांना मोफत रेशन योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही। केंद्र सरकार पुढील 5 वर्षांसाठी म्हणजेच 2028 पर्यंत गरीब कुटुंबांना मोफत रेशनचे वाटप करणार आहे। गरीब कुटुंबांना सरकारकडून दर महिन्याला मिळणाऱ्या रेशनमध्ये गहू आणि तांदूळ एवढेच नाही तर त्यांना वेळोवेळी तेल, मीठ, डाळी आणि पीठसुद्धा दिल्या जातील। सरकार गेल्या 3 वर्षांपासून मोफत रेशन योजनेचा योजना राबवत असून पुढील 5 वर्षे ही योजना चालू ठेवणार आहेत। तर रेशनच्या बदल्यात पैसेही दिले जातील। तर सध्या निवडणुकीचे वातावरण सुरू असून याआधी रेशन कार्डधारकांना सरकारतर्फे मोफत रेशनचा लाभ दिला जात होता, त्यात बदल करण्यात आला असून आता APL शिधापत्रिका धारकांना मोफत शिधा वाटपाचा लाभ दिला जाणार आहे। तर गव्हाच्या बदल्यात मोफत रेशनचा लाभ दिल्यास BPL कार्डधारकांना 2,500 आणि AAY शिधापत्रिका धारकांना त्यांच्या खात्यात 3,000 मिळतील। त्याचवेळी लोकांना सरकारकडून 5 किलो तांदूळ दिला जात आहे, जो त्यांच्या जगण्यासाठी पुरेसा नाही। त्यामुळे आता त्यांना पूर्वीपेक्षा जास्त धान्य मिळणार आहे। तर आता तुमच्या मनात एक प्रश्न उद्भवेल की शिधापत्रिकेवर ई-KYC करणे आवश्यक आहे का? हो, ते अत्यंत आवश्यक आहे। अन्न आणि रसद विभागाने ई-KYC बाबत सांगितले आहेत की वास्तविक शिधापत्रिकेवर नोंद असलेल्या सदस्यांची नावे अद्ययावत राहावीत म्हणूनही असे म्हटले जाते। कारण मृत्यू आणि विवाह झाल्यास शिधापत्रिका धारकांना मोफत रेशनचा लाभ मिळत नाही। म्हणजेच ज्या सदस्यांची नावे शिधापत्रिकेवर नोंदणीकृत आहेत त्यांना ई-KYC पूर्ण करावे लागेल। तर नवीन नियमानुसार शिधापत्रिका धारकांसाठी पात्रता काय आहे ते आपण इथे पाहूया। शिधापत्रिकेच्या नवीन नियमानुसार शिधापत्रिका फक्त पात्र व्यक्तीसाठीच बनवल्या जातील। या अंतर्गत ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरीब आहे किंवा ते मजूर किंवा निराधार आहेत अशा कुटुंबांना शिधापत्रिका दिली जाणार आहेत। अशा प्रकारे प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या स्थितीनुसार रेशन कार्ड दिले जाईल, जेणेकरून त्यांना त्या अंतर्गत लाभ मिळू शकतील। तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची बातमी शिधापत्रिका धारकांसाठी। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज पाहायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।